महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलसाठी पार पडलेल्या निवडणुकीत आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात 2298 वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला। कोल्हापूर जिल्ह्यातील 11 ठिकाणी अत्यंत चुरशीनं हे मतदान झालं। महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज पार पडली। कोल्हापुरातील जिल्हा सत्र न्यायालयात कोल्हापूर शहर, करवीर, बेळगाव, चिकोडी, खानापूर, अथनी आणि हुक्केरी इथल्या वकील मतदारांनी मतदान केलं। एकूण 2298 वकिलांनी इथं मतदानाचा हक्क बजावला। जिल्ह्यातील आजरा, चंदगड, गडिंग्लज, गारगोटी, इचलकरंजी, कागल, पन्हाळा, राधानगरी, कुरुंदवाड, जयसिंगपूर या ठिकाणीही अत्यंत चुरशीनं मतदान झालं। बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट विवेक घाटगे, जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट अजित मोहिते, ॲडव्होकेट रणजित गावडे, ॲडव्होकेट सर्जेराव खोत यांच्यासह महिला गटातून ॲडव्होकेट शैलजा चव्हाण, ॲडव्होकेट धनश्री चव्हाण असे कोल्हापुरातील 6 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात होते। सुमारे 6 जिल्ह्यात एकूण 18,000हून अधिक वकील मतदार आहेत। यात गोवा आणि महाराष्ट्र अशा दोन्ही राज्यातील मिळून 150हून अधिक वकील उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत।